अष्टभूषण वैराग्याचे महामेरू देव निवासी सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय नामपरस चिंतन या अभंगाद्वारे पटवून आपल्याला सांगतात. विठ्ठल विठ्ठल आणि आजच्या सेवेला शोभणारा, रुचणारा, पचणारा आणि हिवराकरांच्या लक्षात येणारा गोड, साधा, सरळ, अनमोल असा नामपर असा अभंग आपण आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल आम्ही तिने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवरायांना सांगतायत, ज्या वेळेला दुष्काळ पडतो त्यावेळेला तुकोबाराय आपली संपूर्ण सावकारी इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून देतात आणि छत्रपती शिवराय जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी नजराणा घेऊन जातात. आणि त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, राजा तुम्हाला वाटतं ना आम्ही सुखी व्हावं, मग तुम्ही काय करा, विठोबाचे नामचिंतन करा, त्याने आम्ही काय होऊ, सुखी होऊ. तुमचे रवित धन राजा, तुमचे जे काही धन आहे ते मला कशा समान आहे, ते मज मृतिके समान. राजा अहो तुमचे हे धन आहे हे मला कशा समान आहे, माती समान. राजा तुमचं धन मला माती समान आहे. राजा माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे की तुम्ही काय करा, कंठी मिरवा तुळशी व्रत कराई एकादशी. तुम्ही गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची सुंदर अशी माळ गळ्यामध्ये धारण करा आणि एकादशी सारखे पवित्र व्रत करा. आणि काय करा, मनवा हरीची दास तुका म्हणी मज ही आस. राजा तुम्ही स्वतःला देवाचे काय म्हणून घ्या, तर दास म्हणून घ्या. हीच माझी काय आहे, तर इच्छा आहे राजा. मग तुम्ही ऐकाल ना. मग राजा ज्या वेळेला नजराणा पाठवतात त्यावेळेला तुकोबाराय हे छत्रपती शिवरायांना सांगतात. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आणि आता करू कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल माहीतच आहे की आपल्या या हिवरा गणपतीमध्ये श्री माता पार्वती आणि गणपती बाप्पा यांच्या कृपेने अखंड हरिनाम संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह व ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी झाकीसह तुम्ही आयोजित केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल घ्या तुम्ही चेक करून. आणि या ठिकाणी ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही सुंदर अशी गोड अशी कथा श्रवण करत आहात असे असणारे कथा प्रवक्ते श्री संत पितांबर महाराज यांचे पंतू हरिभक्त प्रायण श्री बबनजी महाराज देव कोंडुलीकर यांच्या मुखारविंदातून आज तुम्ही कथा श्रवण केली ना. एक तर असं करा, एक तर केली ना, हा केली. तर सुंदर अशी गोड अशी कथा तुम्ही त्यांच्या मुखारविंदातून श्रवण केलेली आहे. आणि पहिल्या दिवसाचे पुष्प माझ्या वाटेला आले म्हणून मी माझे महत्भाग्य समजते. आणि या ठिकाणी येण्याचा योग म्हणजे तुम्ही सर्वत्र हिवरा गणपतीवासी तुमच्या आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचा योग आला. तुमची मी नात आहे ना, नात तुमची मी भाची, तुमची मी बहीण म्हणून या नात्याने तुम्ही काय केलं, माझी या ठिकाणी सेवा घेतलेली आहे. विठ्ठल विठ्ठल आणि आजचे सौजन्य ज्यांच्याकडे आहे श्री रामभाऊ भानुदास शेडके आमचे मामा श्री सोळंकी आणि यांच्यामुळे आज या ठिकाणी त्यांनी आम्हाला सौजन्य दिलं. आणि या सौजन्यातून मी गणपती बाप्पाला मागच्या वेळेला नवस केला होता. कशाचा, की माझ्या घरामध्ये एक सुंदर असा सुशील असा पुत्र जन्माला येऊ दे आणि तो पण सात्विक असला पाहिजे. ही इच्छा मी देवाकडे
मागली होती आणि ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे. म्हणून मी गणपती बाप्पाला नवस केला होता की गणपती बाप्पा मला जर भाऊ झाला तर मी तुमच्या सप्ताहामध्ये जे मला पाकिट येईल ना त्या पाकिटामधून 5,000 रुपये काढून या सप्ताहासाठी वर्गणी देईल. आणि हे माझ्या हाताने बरं का, माझ्या वडिलांच्या पैशांनी, माझ्या आईच्या पैशांनी. तुम्ही जे पाकिट देसान त्या पाकिटामधून 5,000 रुपये देणार आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी आज सकाळचे अन्नदाते श्रीधरराव देशमुख आणि संध्याकाळचे अन्नदाते रामदासराव देशमुख. आजचे अन्नदाते हे आहेत. आणि सुंदरशी पंगत तुम्ही केलं ना जेवण? एक हो म्हणा. केलं ना जेवण? झालं नाही का? व्यवस्थित झालं नाही ना? की झालं? झालं ना? मग हो तरी म्हणत जा. विठ्ठल विठ्ठल. आजच्या पंक्तीत काय काय होतं? मी काय जेवायला आली नव्हती कारण माझं काही मूडच नव्हतं. गाडीमध्ये बसल्या बसल्या माझा जीव मडमड करतो. काय काय होतं आजच्या पंक्तीत? कालाजाम, शेव, बुंदी होती का, पोळी, भाजी, वरण भात, मस्त लाईनच लागली मग तुमची. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी सुंदर अशा सप्ताहामध्ये, भव्य दिव्य अशा सप्ताहामध्ये सुंदर अशी ज्यांची गायनाची साथ आहे असे असणारे माझ्या वडिलांप्रमाणे असणारे हरिभक्त परायण आमचे संजयजी महाराज पडोडे असतील. त्यानंतर हरिभक्त परायण आमचे वडिलांसमान असणारे विष्णूजी महाराज खडसे असतील. त्यानंतर माझे वडील ते सुद्धा गायनाचार्य म्हणून लाभलेले आहेत पण आज त्यांना खाली बसावं लागलं. त्यानंतर या ठिकाणी गायनाचार्य म्हणून आणखी जर लाभलेले असतील तर ते आमचे शिवाजी महाराज असतील. हरिभक्त परायण गुरुवर्य आहेत आणि आमचे शिवाजी महाराज आमचे गुरुवर्यच आहेत. बघा हो, ज्यांच्या हाताखाली हे एवढे मोठे मुलं आहेत असे असणाऱ्या हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य. जे संस्कार एक आई लावू शकत नाही ते संस्कार एक गुरु लावू शकतात. ही ताकद आमच्या गुरुजींमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि या ठिकाणी समयाशी सादर व्हावे अशी असणारी ज्यांची मृदंगाची साथ आहे. हो, या उन्हाळ्यात घाम फुटणं ते तर बरं आहे पण हिवाळ्यात सुद्धा घाम फोडला महाराजांनी. त्यांच्या हिवाळ्यात पण तारका होत्या, कधी त्यांच्या तारका भरलेल्याच असतात. हिवाळ्यात सुद्धा घाम फोडला. आमच्या महाराजांसाठी एकदा जोरदार ताड्या वाजवा. आमचे गुरुबंधू महेशजी महाराज ढोरे सुंदर असे मृदंगाची साथ देतात. हो, काय मृदंग वाजवतात हो की त्याच्यातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज येतो. मला येतो बरं, तुम्हाला येतं की नाही मला काही माहीत नाही. म्हणून सुंदर असा सप्ताह तुम्ही आयोजित केलेला आहे. आणि या ठिकाणी मार्गदर्शक लाभलेले म्हणून गुरुवर्य गणेशानंद शास्त्री असतील आणि गुरुवर्य ज्योतिताई धनाडे असतील. या ठिकाणी सुंदरसे मार्गदर्शक लाभलेले आहे. आणि हा सप्ताहाचं आयोजन कोणी जर केलं असेल तर ते तुम्ही हिवरावासींनी केलेलं आहे. म्हणून एकदा तुमच्यासाठीच तुम्ही जोरदार ताड्या वाजवा. पण तुम्ही म्हणसान या सर्वांचे नाव स्पेशल घेतले, मग आमचेच का नाही घेतले? तुमचे सुद्धा नाव घेते बघा. विठोबारायाच्या चरणावरती फूल वाहते वाकून, विठोबारायाच्या चरणावरती फूल वाहते वाकून आणि तुमच्या सर्वांचं नाव घेते ज्ञानोबाराय तुकोबारायांचा मान राखून. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर सुंदर असा साऊंड ज्यांचा आहे दादा अमोल दादा, मी तुमच्या बहिणीप्रमाणे आहे ना. तुम्हाला वाटतं का आपल्या बहिणीचं कीर्तन चांगलं झालं पाहिजे? वाटतं ना? मग सेवा सुद्धा तशीच द्यायची. काय महाराजांचा साऊंड. पुरुषोत्तम महाराज पाटील हरिभक्त परायण महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार, आवाजाचे जादूगार पुरुषोत्तमजी महाराज पाटील यांच्या सुद्धा कीर्तनाला आमच्या अमोलदादाचा साऊंड असतो. आमच्या अमोलदादांसाठी टाळ्या वाजवा. त्यानंतर सर्वांचं नाव घेतलं पण आमच्या गजानन दादांचं नाव राहिलं होतं. हो, आज त्यांच्यामुळे बाकीचे लोक लाईव्ह कीर्तन बघतायत. घरी गेल्यावर जर जे घरी झोपलेले असतील
त्यांनी जर कीर्तन ऐकलं नाही तर त्यांना गजानन मुक्ताईच्या चॅनलवरून लाईव्ह कीर्तन दाखवजा उद्या सकाळी, नाहीतर बस 2 वाजे लोक मोबाईल बघत. म्हणून आमच्या गजानन दादा यांच्या माध्यमातून सर्वजण लाईव्ह कीर्तन आज बघत आहेत, म्हणून त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते. आणि तुम्ही जे लाईव्ह ऐकतायत, लाईव्हच आहे ना? नाही, ठीक आहे. जे ऐकतील तर त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ते घंटी दाबायला विसरू नका. प्रत्येकाने घरी गेल्यावर आपला मोबाईल खोलायचा आणि घंटी दाबायची, सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं. मला नाही, आमच्या गजानन दादांच्या चॅनलला. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत होऊन गेले, पण प्रत्येकांचा अधिकार मात्र वेगळा आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत होऊन गेले, मग ही महाराष्ट्राची माती कशी झाली? तर ही महाराष्ट्राची माती पवित्र झाली. म्हणून मी म्हणते, पवित्र तिकुणा पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. म्हणून पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत होऊन गेले, पण प्रत्येकांचा अधिकार मात्र वेगळा आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. आणि ते 3 जण म्हणजे कोणती? 3 सजावत देश को सती संतोर शूर, 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. महाराष्ट्राच्या मातीमध्ये सतीने संस्कार लावायचे, पण आजची सती 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसते. तिकून आमचे मामाश्री शेतामधून थकून येतात, म्हणतात, अगं एक कप चहा ठेवतेस का? ती त्यांच्याकडे डोळे वटरून बघते, आता झालं का तुमचं? माझी सिरियल लागली माझ्या नवऱ्याची, म्हणा माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको सिरियल लागली, जावा हाताने चहा ठेवून घ्या. मग जर अशी सती जर व्यस्त असेल, अशा आमच्या माम्या जर व्यस्त असतील, तर सांगा आमच्या मामभावांना संस्कार केव्हा लागतील? विठ्ठल विठ्ठल. दादा तुमचे गुडघे दुखतात का? खाली बसा प्लीज. कोणाचं असेल तर ते म्हणजे सतीचं आहे. म्हणून सतीने संस्कार लावले पाहिजे. प्रत्येक स्त्रीने आजचा कितवा दिवस आहे? 5वा. मग पहिला, तर पहिला दिवस आहे. आणखी तुमच्याकडे 7 दिवस बाकी आहे. तुमच्या छोट्या मुलाचं बोट धरा, त्याला या ठिकाणी या सप्त्यात आणा. त्याच्या कानावरती भागवत पडेल, हरिपाठातले श्लोक, हरिपाठातले अभंग पडतील. कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा हरिपाठातले अभंग किंवा श्लोक म्हणा, ते त्याच्या कानावरती पडतील आणि त्याच्या सुद्धा जीवनाचा उद्धार होईल. त्याच्यावर सुद्धा संस्कार प्राप्त झाल्याशिवाय राहतील नाही. मग माझ्यावर जरी संस्कार कसे पडले असतील? तुमच्याच गावावरून माझ्यावरती संस्कार पडले. मग तुम्ही म्हणसाल कसे? पहिले आम्ही यायचो रेल्वे गाडीने. कशाने यायचो? रेल्वे गाडीने यायचो. मग तेव्हा मी गाणे म्हणायची, झुकू 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 अगेन गाडी. मी गाणं म्हणायचे आणि या ठिकाणी यायचे. मग ज्या वेळेला सप्ताहाचं पहिलं वर्ष होतं, त्यावेळेला मी या ठिकाणी एन्जॉय करायसाठी आली होती. पण माझ्या आई वडिलांनी माझं बोट धरलं आणि या ठिकाणी सप्त्यात आणलं. म्हणून हे या सप्ताहाचे, या संत दरबाराचे संस्कार माझ्यावरती पडले. म्हणून आज मी या नारदाच्या गादीवरती उभी आहे. आणि तुमच्या मुलांवर सुद्धा संस्कार पडलेच पाहिजे. तुमच्या मुलांजवळचा जो मोबाईल आहे, मोबाईल सर्व वेळेस बघावा लागतो का? सदा सर्वदा मोबाईल पहावा, त्याचे कारणी वेळ तुमचा जमावा. रडू नको तू जरी संपला डाटा, कोणीही नेट फुकट पूर्वी आता. जय जय मोबाईल समर्थ. म्हणून आपल्या मुलांजवळचा मोबाईल साईडला ठेवा आणि त्याला या ठिकाणी आणा. मग असं नाही की मुलांनाच या ठिकाणी आलं पाहिजे, मुलगी सुद्धा या ठिकाणी आणा. तिच्यावरती सुद्धा संस्कार पडल्याशिवाय राहतील नाही.
हो, मी ज्या वेळेला छोटी होते त्यावेळेला तुमच्याच गावातील ह्या इथे बसलेल्या माझ्या मैत्रिणी आमच्या नेहाताई सुद्धा बसलेल्या आहेत. ज्या वेळेला मी छोटी होती त्यावेळेला तुम्हाला म्हणायची की मला झाकी करायची म्हणून. तुम्ही काय म्हणायच्या? नाही, तू छोटी आहे म्हणत होत्या की नाही? म्हणत होत्या. मग त्या म्हणायच्या नको नको, तू लहान आहेस, तू काय करू नको. पण मग मी झाकीवाल्या काकांना सपोर्ट केला की काका मला सुद्धा झाकी करायची आहे. मग काकांनी माझी तयारी करून दिली आणि या ठिकाणी मी नारददेवांचं रूप घेऊन आली होती आणि माझ्या गुरुवरी हरिभक्त परायण ज्योतिताई धनाडे ह्या नारायण देवांचं भजन करत होता. नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण. मग नारद देवांचं भजन करत होत्या आणि मी त्या ठिकाणून या ठिकाणी आले आणि त्या देवाच्या भजनामध्ये एवढी मग्न होऊन गेले की मला या परमार्थाची गोडी लागली. आणि ते बघून ज्योतिताई धनाडे सुद्धा म्हणाल्या की हीच मुलगी या सेडवरती या धर्ममंडपामध्ये पुढच्या वेळेस 12 महिन्यांत तुमच्या इथे कीर्तन केल्याशिवाय राहणार नाही. मग त्यांचाच हा आशीर्वाद आहे. माझ्या गुरुवर्यांच्या आशीर्वादामुळे ज्योतिताई धनाडे आणि हरिभक्त परायण दिनेशजी महाराज भामद्रे या दोघांच्या ह्या गुरुवर्यांनी मला जे संस्कार दिले, माझ्या आईवडिलांनी जे संस्कार दिले, त्यांच्या संस्कारामुळे आज मी या नारदाच्या गादीवरती उभी आहे. म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या मुलाला संस्कार द्या. अहो, संस्कार कोणी दिले? तुमच्याच गावातील आमचे संदीप मामांचे भाऊ असतील, बंधू. हो, त्यांचा मुलगा रतन मामांचा मुलगा पंढरपूरला असतो, शिकायला असतो की नाही? आणि त्याच्यावर सुद्धा काय पडत आहेत तर संस्कार हे या ठिकाणी पडत आहेत. आणि आमचे पुरुषोत्तम मामा असतील, त्यांनी सुद्धा आपल्या मुलाला मृदंग शिकायला टाकलेला आहे. टाकलं ना? बघा, ते हो म्हणतात. म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या मुलाला या ठिकाणी आणा आणि त्याच्यावरती सुद्धा संस्कार प्राप्त करून घ्या. विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे हरिहरी वारकरी शिक्षण संस्था जोगेश्वरी या मुलांवरती संस्कार जर कोणी घालत असेल तर ते आमचे गुरुवर्य घालतात. आणि या मुलांवरती संस्कार घालणं हे कामाच म्हणजे हे या कलियुगाची काय आहे आता गरज आहे की प्रत्येक मुलावर प्रत्येक मुलीवर आजच्या काळामध्ये संस्कार पडलेच पाहिजे. म्हणून पहिलं योगदान जर कोणाचं असेल तर ते म्हणजे सतीचं आहे आणि दुसरं योगदान जर कोणाचं असेल तर ते म्हणजे माझ्या संतांचं आहे. काय होत्या संतांचा अधिकार? हो, जगद्गुरु तुकोबाराय ज्यांचा आपण अभंग सेवेसाठी निवडलेला आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. तुकाराम 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 तुकाराम
अधिकार तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापे यम. सुंदर प्रमाण आमच्या महाराजांनी दिलं. महाराजांसाठी एकदा जोरदार तड होऊन जाऊ दे. हो, तुकोबरांचं नाव घेतल्याने देवाला सुद्धा यमाला सुद्धा थरथडाट फुटतो. एवढा मोठा तुकोबरांचा अधिकार आहे. अहो, तुकोबरांचा अधिकार आकाशापेक्षा सुद्धा मोठा आहे. आणि तुकोबरांच्या अधिकारापुढं आकाश सुद्धा ठेवणं पडेल. अनुरेनु या तो काळा तुका आकाशाये म्हणा तुका आकाशाये म्हणा तुका अनुरिया आकाशाये म्हणा तुका आकाशाये म्हणा तुका आकाशाये म्हणा आकाशापेक्षा सुद्धा मोठे आहे. ज्ञानोबरांचा अधिकार ज्ञानाचा 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 सागर. म्हणून ज्ञानाचा सागर जर कोण असतील तर ते माझे ज्ञानोबर आहे. ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर माझे ज्ञानोबर आहेत. हो, नामदेवरांचा अधिकार. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेवरांच्या कीर्तनात देव सुद्धा नोहे हा समान महिमा संताचा. नोहे हा समान महिमा संता. नोहे हा समान महिमा संताचा. 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 नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. ओ नैवेद्य हातीचा मूर्तीचे. नैवेद्य हातीचा मूर्तीचे. नोहे हा समान महिमा संताचा. नोहे हा समान महिमा संताचा. नोहे हा समान महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नोहे हा समान महिमा संताचा. 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 महिमा संताचा. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. म्हणून संतांच्या हातून मूर्ती सुद्धा जेवली. हो, नामदेवरांच्या कीर्तनात देव सुद्धा नाचले. नाचतानाचा देवाचा पितांबर सुद्धा गडला. अहो, माझ्या सावतामाळींचा अधिकार. कांदा मोडा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. त्यांनी काय पेरलं आपल्या मड्यामध्ये? कांदा मोडा भाजी पेरली.
आणि त्याला विटेवरचा मालक मानलं. शेवटी तो विटेवरचा मालक त्यांच्या मड्यात आला आणि त्याच मालकाला हृदयात साठवलं. ही ताकद कशामध्ये आहे? ही आमच्या संतांमध्ये ही ताकद आहे. विठ्ठल हरा 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 विठ्ठल विठ्ठल म्हणून दुसरं योगदान जर कोणाचं असेल तर ते आमच्या संत मंडळींचं आहे. आणि तिसरं योगदान जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणाचं असेल तर ते माझ्या शूरवीरांचं आहे. तुमच्या गावातील सुद्धा काही शूरवीर जवान भारत मातेची सेवा करण्यासाठी गेलेले असतील. गेलेले आहेत ना? गेलेले आहेत. मग त्यांच्यासाठी तुम्ही चिठ्ठी पाठवता, फोन करता, त्यांना बघतात का? ते नाही बघत. का नाही बघत? कारण ते पूर्ण वेळ आपल्या भारत मातेच्या सेवेसाठी घालवत असतात, म्हणून त्यांना वेळ नसतो. हो, आज ते शूरवीर त्या ठिकाणी आहेत, म्हणून तुमच्या या हिवरा गणपतीमध्ये कीर्तन सुरू आहे. आणि तेच जर आज त्या ठिकाणी छातीची ढाल करून उभे आहेत आणि आपल्या डोळ्यामध्ये रात्र आणि दिवस तेल घालून उभे आहेत, म्हणून तुमच्या हिवरा गणपतीमध्ये कीर्तन सुरू आहे. ज्या देशामध्ये जन्माला आलो ना, हा मदरलँड आहे. कोणता देश आहे? मदरलँड आहे. कधी असं ऐकलं का तुम्ही? अमेरिका मावशी की, पाकिस्तान मामा की. ऐकलं का कधी? नाही. सर्वांनी म्हणा भारत माता की. म्हणून ज्या देशामध्ये जन्माला आलो हा मदरलँड आहे. या देशामध्ये अनेक शूरवीर होऊन गेले, पण त्या शूरवीरांनी कधी आपल्या सीमेवरचं रक्षण नाही सोडलं, आपल्या देशाचं रक्षण नाही सोडलं. ज्या वेळेला एका शूरवीराच्या नजरेमध्ये 4 आतंकवादी येतात, त्यावेळेला तो म्हणतो या 4 जर मारलं नाही तर देशातले 4000 परिवार बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून आधी या 4 मारावं लागेल. आणि ते माहिती असताना आपल्याला सुद्धा मरावं लागेल. 36 गोळ्या ज्या वेळेला तो खातो त्यावेळेला विचार करतो, माझा मुलगा 15 दिवसाचा होता, आता तो 15 महिन्याचा झालाय. कसा दिसत असेल माझा मुलगा, कसा दिसत असेल माझं बाळ. पत्नीला सुद्धा आशा तुटते, माझा पती घरी कधी येईल. आई बहीण बाबा सर्वांना आशा तुटते, माझा भाऊ माझा मुलगा कधी घरी येईल. विचार करतात सर्वजण. आणि ज्या वेळेला तो सीमेवरचा जवान 36 गोळ्या खातो ना, त्यावेळेला त्याचा मित्र त्याच्या जवळ येतो, दादा तुझी शेवटची इच्छा काय? शेवटची इच्छा बस हीच आहे की जर देवाने जर माणसाचा जन्म जर पुन्हा दिला ना, तर देवाला एकच मागणं करेल की देवा मला जर जन्म दिला तर भारत मातेच्या कुशीत देजो, आई बहिणीच्या रक्षणासाठी देजो, आणि या सीमेवरचं रक्षण करण्यासाठी मला जन्म देजो. तो पण माणसाचा. कशासाठी? की या देशाचं मी रक्षण केलं पाहिजे. हो, ज्या वेळेला त्यांना थोडासा रिकामा टाइम भेटतो त्यावेळेला ते हवेला सुद्धा म्हणतात, ओ हो हो ए गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या, मेरे काम जाम मेरे दोस्तों को सलाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के पैर को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे, मेरे गाँव में है जो वो गली जहाँ रहती है मेरे दिलरुबा, उसे मेरे प्यार का नाम दे, उसे मेरे प्यार का नाम दे. हे शूरवीर त्या भारत हवेला टाळी टाळी
कैसे आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है कि घर कब आओगे, कि कब आओगे, कि तुम भी नहीं ये घर सुना सुना है। ओ ला 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 जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली। महाराज, जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली म्हणा एकदा। ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है जान गवाए, जरा याद उन्हें भी कर लो, जरा याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब तक थी दीवानी, जब हम बने घरों में पौधे रहे गोली, थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी, जो शहीद हुए हैं उनकी याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान, जरा याद करो कुर्बानी। महाराजांसाठी टाळी वाजवा। म्हणून ज्या वेळेला देशामध्ये दिवाळी असते, जब देश में थी दिवाळी वो खेल रहे थे होली, ज्या वेळेला देशात दिवाळी असते त्यांना वाटतं की होळी आहे, मग ती होळी खेळतात। म्हणून या जन्मामध्ये जे आपल्याला वीरशूर बघायला भेटले, त्या वीरशूरांनी जीवनामध्ये कधीच व्यसन केलं नाही। व्यसन तर तुम्ही आपण लोक करतोय, पण संत दरबारात परमार्थात जे लोक आहेत ते लोक करत नाहीत। म्हणून ऐका, व्यसन तर आपण लोक करतोय। हो, आताचे 12वी 13वीचे मुलं काय, 8वी 10वीचे मुलं सुद्धा व्यसन करतात। दादा तरुण बांधवांनो, तुम्ही माझ्या भावासारखे आहात, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही फक्त व्यसन करू नका, एवढीच माझी इच्छा आहे। ज्या वेळेला एखादा दारू पिताडा बाप ज्या वेळेला दारू पिऊन घरामध्ये येतो, त्यावेळेला छोटीशी 7 वर्षाची मुलगी ती आईला म्हणते, आई आता बाबा घरात येतील ग, आता बाबा तुला मारतील, बाबा मला मारतील। त्या मुलीचं ध्यान शाळेत लागत नाही, त्या मुलीचं ध्यान अभ्यासात लागत नाही, आणि शाळेतून घरी येताना ती मुलगी त्या बापाला म्हणते, बाबा पीत नका जाऊ।
मग छोटीशी मुलगी सुद्धा बापाला सांगते. म्हणून व्यसन आपण करतो. आणि व्यसनामध्ये एक बार आहे. कोणतं बार? बियर बार. व्यसनामध्ये एक बार आहे, त्याचं नाव बियर बार. जगामध्ये 2 बार आहेत, एक संत दरबार आणि एक बियर बार. या भवसागरामधून जर तरुण जायचं असेल तर संत दरबार घ्यावा लागेल, आणि बियर बारचं तर काही खरंच नाही. गंगासागर बार बियर बार एक बार. आणि बियर बारच्या दुकानावर त्या दिवशी आम्ही गेलेलो, म्हणजे तिकडे चाललो होतो, नांदुऱ्याला कीर्तन होतं, आणि तिकडे जात असताना मला भूक लागली. मग मी म्हटलं थोडेसे वेफर्स घेऊन घेऊ. दुकानावर थांबलो आणि त्याच्या साईडनं बियर बारचं दुकान, आणि त्या बियर बारच्या दुकानावर लिहिलेलं होतं, आइए पधारिए, पैसे दीजिए, माल लीजिए, पानी डालिए, फिर पीजिए, ज्यादा हो गई यहाँ ही लीजिए. झोपला. गेले 200 रुपये फुकटचे. आणि मग शुद्धीवर आल्यावर गाडी निबा खाली निकडे पाहिजे, बाबूही खाली, घर पूर्वीकडे पाहिजे पश्चिमेकडे. आणि मग त्याची शुद्धीवर आल्यावर त्याची गाणी, दाखवा दाखवा घर माझे मला, काय सांगू तुला जास्त झाली मला, मला नाही त्याला, काय सांगू तुला जास्त झाली मला, दाखवा दाखवा घर माझे मला. कोण दाखवेन का त्याला? त्याच्या बायकोच्या शिवाय ऐकल. त्याची बायको म्हणेन की तुम्हीच पाजली असन. म्हणून हा बियर बारमध्ये गेला. इथून शहाणातलं सुद्धा, त्यामधून जो शहाणा असतो तो मूर्ख होऊन बाहेर पडतो. जो बियर बारमध्ये गेला तो शहाण्याचा मूर्ख होऊन बाहेर पडतो, आणि जो संत दरबारात आला तो मूर्खातला शहाणा होऊन बाहेर पडतो. ही ताकद आमच्या संत खटनट यावे भानी जावे, खटनट यावे शुद्ध होनी जावे, खटनट यावे शुद्ध होनी जावे, खटनट यावे शुद्ध होनी जावे, दंडी पिंड मावे तो खावे, दंडी पिंड मावे तो खावे, दंडी पिंड दंडी पिंड भावे ओ खावे, टाळी वाजवावी कुणी उभारावे, टाळी वाजवावी कुणी उभारावे, टाळी वाजवावी कुणी उभारा, टाळी वाजवावी कुणी खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे. मला सांगा, तुम्ही बोर झाले का? झाले का बोर? मी जाऊ का घरी? जाऊ मी घरी? तुम्हाला झोपा येतात का? तुम्हाला झोपायचं असेल तर मला सांगा, म्हणजे मी माझी निघायची तयारी करा. तुम्हाला जर झोप आली फक्त एवढंच करायचं, प्रज्वलताई, म्हणजे मी पप्पाला सांगेन, पप्पा आपली गाडी काढा, मी आलेच, म्हणजे मी माझी निघायची तयारी करेन. फक्त सांगायचं, हा? विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत दरबारात जे लोक आहेत ते परमार्थिक आहेत, आणि बियर बारमध्ये जे लोक आहेत ते संसारिक आहेत. आज संसार कसा? आपला संसार. आपला संसार कसा? एका मुलीचं नवीन नवीन लग्न झालं आणि मुलगी सासरी गेली. सासरी गेल्याच्या नंतर तिला ओळख करून देण्यात आली. आत्या सासू, मामा सासू, आत्या सासू, मामा सासू, चुलत सासू, आजन सासू आणि सख्खी सासू साऱ्या गावात सांगते घासू घासू. आणि एवढ्या सासू सांगून नेहमी आपल्या डोळ्यात राहतात आसू. मग याचंच नाव प्रपंच आहे. संतांच्या लक्षात आलं की संसार हा मारक आहे, नाम हे तारक आहे, आणि मग नाम घ्यायचं. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला जाणे सीमा. घेता नाम विठोबाची हो
पर्वत जड ती पापाचे गीता नाम विठोबाचे पर्वत जडती पापाचे. म्हणून विठोबाचे नाव घेतल्याने पापाचे पर्वत सुद्धा जळून भस्म होतात. ही ताकद कशामध्ये असेल तर ही नामामध्ये आहे. आणि नाम घ्या हे मीच सांगत नाही तर आमचे संत मंडळी सुद्धा सांगतात. ऐका, एक वेळा दुष्काळ पडला. तुकोबारांच्या काळामध्ये दुष्काळ पडला आणि छत्रपती शिवराय आपल्या राज्याच्या गादीवरती बसले. एक वेळा दुष्काळ पडला तुकोबारांच्या काळामध्ये आणि तुकोबारांनी आपली संपूर्ण सावकारी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून दिली. छत्रपती शिवराय राज्याच्या गादीवरती बसले. मग छत्रपती शिवराय म्हणाले, आता राज्याच्या गादीवरती बसतो, मग कोणाला तरी गुरु मानावा लागेल. मग गुरु मानले. मग गुरु कोण? जगद्गुरु तुकोबाराय. मग जगद्गुरु तुकोबारायांना आपलं गुरु मानलं. आणि मग गुरु जर अशा परिस्थितीत असेल तर राजांनी काय केले असेल तर राजांकडे खूप मोठी संपत्ती होती, धनदौलत होती. त्यावेळेला नजराणा होता आणि त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी आपला नजराणा जो आहे तो नजराणा जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी पाठवला. जगद्गुरु तुकोबाराय नामस्मरण करत होते. त्यावेळेला मावळे आले आणि मावळे म्हणाले, जगद्गुरु तुकोबाराय, तुकोबा हो उठाव. म्हणाले, काय झालं? आणि ही धनसंपत्ती कशासाठी आणलं? हा नजराणा कशासाठी आणला? म्हणत, अहो तुम्ही ना शांत बसा आधी. तुमच्यावर दुष्काळ पडला, तुम्ही संपूर्ण सावकारी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून दिले आणि राजांना हे देखवलं गेलं नाही. म्हणून राजांनी तुमच्यासाठी हत्ती घोड्यांवर हे म्हणजे नजराणा, हिरे माणिक मोते पाठवलेले आहे, धनसंपत्ती पैसे हे पाठवलेलं आहे. पण राजा जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, मला या धनाची गरज नव्हती, म्हणूनच मी माझं धन इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून दिलं आणि सावकारी सुद्धा बुडवली. पहिलं जर कर्ज माफ शेतकऱ्याचं जर कोणी केलं असेल तर ते माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय हे पहिले कर्ज माफ करणारे, शेतकऱ्याचे कर्ज माफ करणारे होते. म्हणून मला या धनाची गरज नाही, या धनसंपत्तीची हिरे माणिक मोते याचं मी काय करू? मला याची गरज नाही. तुम्हाला वाटतं ना राजा आम्ही सुखी व्हावं, मग तुम्ही काय करा? अभंगाचं प्रथम चरण. आम्ही तेने सुखी सुखी आम्ही तेने सुखी आम्ही तेरे सुखेरा, आम्ही तेरे सुखेरा.
त्यांसाठी परत एकदा ताडी वाजव. एवढे गोड गोड प्रमाणात देत आहेत आणि तुमच्यावर काही कर्ज आहे का कोणाचं? असे बसले की काय सांगू. कर्ज आहे का कोणाचं तुमच्यावरती? चांगलं फ्रेश बसा ना. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबा सांगतात, आम्ही तिने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. इकडे लक्ष द्या. तुमची रवित धन ती मज मृतिके समान. जगद्गुरु तुकोबा छत्रपती शिवरायांना म्हणतात की राजा, अहो तुम्ही हे धनसंपत्ती आमच्याकरता पाठवलेली आहे, पण आम्हाला याची गरज नाही. आम्हाला गरज जर कशाची असेल तर ते म्हणजे विठोबाच्या नावाची आहे. मग तुम्ही सुद्धा नामस्मरण करा, भक्ती करा, विठोबाचे नाव घ्या. मग भक्ती केली, पण भक्ती कशी? तुमच्यासारखी महिला मंडळ तुम्ही कशी भक्ती करता? पूर्वी काळच्या आजी काय सुंदर गाणे म्हणायच्या. माय शेगावच्या साजना यावे आमच्या भजना, एवढा निरोप द्याना गजानन बाबांना म्हणायचे की नाही सांगा? पूर्वी काळच्या आजी. आपल्या काळात असेच गाणे होते आहे की नाही? टाळ वाजे मृदंग वाजे मधुर वाजे विना, गजाननाची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा. पूर्वीच्या बाया आणि आता नवीन बाया नवीन गाणे. एका बाईला तर देवच पावला म्हणे, गजानन बाबा तुमचा आमच्यावर भरोसा नाही का? काय आहे हे? आमची आजी असे गाणे म्हणते की काय सांगू. हे आजी नाही, माझ्या वडिलांची आजी आताही जिवंत आहे. 95 वयाची झाली, आताही जिवंत आहे. ती आता गाणे म्हणते. ऐका बाया हो, तुम्हा सांगतो कलियुगाची गोष्ट खरी. पूर्वीच्या त्या जुन्या बाया केसात बांधत होते जुडे, आजकालच्या या हिडक्या पोरीचे कुत्री सारखे केस पुढे. तुमच्या इकडच्या पोरीचे नाही आहेत, आमच्या इकडे आहेत म्हणून आमच्या आजीनं म्हटलं होतं. ऐका. आणि एक बाई देवाले पावली. तीन देवाले फोन लावला आणि म्हणे, अरे अरे विठ्ठला तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचा इतू रे देव माझा नंबर कर रे सेवा. तो का रिकाम आहे का तुमचा नंबर सेव्ह करायले? आणि एकदा बेवड्याची बायको दिंडीत गेली. आता घरी कंटाळली मग दिंडीत गेली. मग तिथं 4-5 बुड्या बाया होत्या. म्हणत म्हणणं ओ माय गाणं इतकंच काय लाजा लागते शर्मा लागते. ओ माय म्हणणं ओ माय गाणं. त्या बाईनं गाणं सुरू केलं. आता ते संसारातली बाई होती, ते परमार्थातली थोडी नव्हती. तिला कशाचे परमार्थातले गाणे येतात? मग ते म्हणे नवऱ्यानं मारलं व शेजारीन आत्या बाई, भर दिवाडीला दारू पेला यानं बाई फटाका फोडला, शेजाऱ्याचा कापूस जडला व लोकांना गजा सर मारीला व शेजारीन आत्या बाई. काही हाय काय ते आमच्याकडे म्हणतात रातभर पाकळा काही नाही सापडलं. तसंच आहे. एक म्हातारी उठली म्हणे, ओ माय का गोया हाय व तुया. तिला असं म्हटलं चांगलं वाटे. तुला आणखी एक कडवं जोडलं. सोरे धायरे नांदन दिलं, उभाऱ्यानं बाजारी नेलं, सारवी कून टाकलं, तोंड दारू पिऊन घरी आलो मडी थोडं थोडं मरलं. याच्यात काही नाही. दुसरी उठली. दुसरी लोक अशी तिच्या तोंडावरून हात फिरवते. ओ माय का हृदय भरेल आहे व तुया. काहीच नाही तरी बाया अशाच्या तसे म्हणतात. एक बुडी म्हणे कीर्तनात गेली आणि मग मी अशाच बुड्या बाया होत्या. मग त्याला विचारत जाव की आजी कसे गाणे होते पूर्वीच्या काळात कीर्तनात सांगायले. सांग म्हणले दर्शक. ती आजी सांगत जाय आम्हाला. आणि एक बुडी तर संसारातली होती. ती आली आणि ते म्हणे बाई माझ्याजवळ एक गाणं आहे. मी म्हटलं आजी सांगा ना. आजी मध्ये मंडपाला लावली लाइटिंग, चालली आहे बुडा बुडीची फायटिंग. काय महाराज कसे गाणे आणले. आमच्याकडे पोरी गाणे म्हणतात. बरं आता गाण्यातून कविता म्हणा. मग गाणे नाही म्हणतायत तुम्हाला, भजनं नाही म्हणतायत, ओव्या नाही म्हणतायत, मग तुम्ही कविता म्हणा. पण ती कविता देवाची असली पाहिजे अशी कविता म्हणा ना. आणि 5वीच्या लेकरायला तर वेगळ्याच कविता आहे. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा नसेचं कान तसेचं कान. लहान लेकरायला तर त्याच्यापेक्षा बेकार. आहा टमाटर बरे मजेदार. कसे गाणे आहेत. आणि आमच्याकडे एका पोरीनं कविता जोडली.
वटाणा फुटाणा शेंगदाणा काडेगाव टाकलं किती उठाना गेले बाई उसाच्या मड्यात आणलं बाई पाकुड्या धरून दिलं बाई नवऱ्याला करून घेतल्या बाई नवऱ्यानं खाऊन गेला बाई नवरा मरून आता काय करता रडून अन घेते बाई दुसरा वा बाया विठ्ठल विठ्ठल हला पण भक्ती असावी कोणासारखी माझ्या मीरा मुक्ताबाईंसारखी भक्ती असावी हो त्यांनी देवाचे नामस्मरण केले म्हणून आज त्या जगातल्या महान संत झाल्या मग आपल्याला सुद्धा देवाचं नामस्मरण करायला काय आहे का मी एका कीर्तनात म्हटलं विठ्ठल विठ्ठल म्हणा सर्व विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले आणि एक बाई म्हणायची राम्याचा बाप राम्याचा बाप राम्याचा बाप कीर्तन झालं त्या आजीला विचारलं आजी राम्याचा बाप हा काय प्रकार आहे आजी म्हणे ताई तुम्ही काय म्हटल्या विठ्ठलाचं नाव घ्या मग मी म्हटलं विठ्ठलाचा राम्याच्या बापाचा काय संबंध आहे ते म्हणे ताई माझ्या मुलाचं नाव राम त्याच्या बापाचं नाव विठ्ठल मग विठ्ठल माझे कोण झाले मालक मग मी विचार केला एवढ्या माणसं आहेत त्याचं नाव कसं घेऊ मालकाचं नाव कसं घेऊ म्हणून राम्याचा बाप मग नामस्मरण तुझ्या नवऱ्याचे नाही करायला सांगितलं तुला तुझ्या नवऱ्याचे नाही तर तुझ्या देवाचे नामस्मरण तुला करायला सांगितले मग ती बाई राम्याच्या बापावर चालली म्हणून नामस्मरण जीवनामध्ये आल्याच्या नंतर नामस्मरण हे आवश्यक आहे भक्ती हे आवश्यक आहे पण महिला मंडळी करतात तशी भक्ती करू नका नाही तर तुम्ही फसून जासान बरं त्याची भक्ती लय वेगळी आहे आपली जशी आहे तशीच चालू द्या रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल काय काय लोक देवाचं नाव घेतात वेळेवर राम आणि कधी कधी चालता बोलता राम राम बरं हे साधं झालं थोडंसं मीडियम झालं पण काय काय लोक इथं जरी माणूस असला ते कॅमेरा आहे तिथं जरी माणूस असला तरी म्हणतात राम राम अरे तू इथंच आहे ना तिकडे थोडं नाही शेडवर तिकडे आमच्या घरी थोडं नाही आणि आमचे संत मंडळी तिकडे मागे जरी समजा कोणी माणूस असला तरी राम राम त्याला आवाज नाही गेला तरी सांगते देवाचे नाम हे गोडीनं घेत असतात प्रेमानं घेत असतात म्हण हे राम राम मग देवाचे नाव घ्यावे पण कसं आवडीने प्रेमाने देवाचे नामचिंतन करावे जसे आमच्या संत मंडळींनी सांगितले आवडीने भावे हरी नाम घ्यायचे आवडीने भावे हरी नाम घ्यायचे आवडीने भावे हरिनाम देसी आवडीने भावे हरिनाम देसी तुझी चिंता त्याची सर्व आहे चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा नको भेद करू कोणाच्या गोष्टीचा नको भेद करू कोणाच्या गोष्टीचा म्हणून आलेल्या जीवनामध्ये काय करा तर नामचिंतन करा मग देवाचे नामचिंतन केल्याने आपल्याला देव सुद्धा भेटू शकतो फक्त प्रेमाने करा आणि देवाचे नामचिंतन बरोबर करा नाही तर तुम्ही भक्ती करता तशी काही कामाची नाही ती वाया जायला भक्ती आहे आपली जशी सुरू आहे तशीच भक्ती ठेवा जशी मीरा मुक्ताबाईंनी केली तशी भक्ती मग जगद्गुरु तुकोबारा सुद्धा सांगतात की राजांना राजा तुम्ही सुद्धा काय करा हो तुम्ही सुद्धा विठोबाचे नाव घ्या मग राजांनी जगद्गुरु तुकोबारांच्या घरी काय काय पाठवलं होतं धन संपत्ती पाठवली नजराणा हो हत्ती घोड्यांवर काय पाठवलं नजराणा पाठवला आणि जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आम्हाला या धनाची गरज नाही आम्हाला विठोबाच्या नामाची गरज आहे आणि आम्हाला हे तुमचं जे धन आहे
ते कशा समान आहे अभंगाचं द्वितीय चरण. तुमचे रवीत धन, तुमचे रवीत धन, करूया. तुम्हाला वाटतं की सुख कशात आहे? प्रत्येकाला सुख वाटतं ना. मग सुख जर बघायचं असेल तर ती याच्या सुख आहे. सर्वांनी हात वरती करा. करा सर्वांनी हात वरती. आणि ज्यांचे हात वरती नाही त्यांना एकामेकांच्या शेजारण्यांची शपथ. हा, सर्वांनी हात वरती केले. दादा गुरु मचिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, हो दादा गुरु मचिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, हो त्यांची भाषा हे लईच निराडी, त्यांची भाषा हे लईच निराडी. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो भक्तांच्या मनामध्ये वृत्तला बघता मचिंद्रनाथांचं ठाण हाय कसा बरगा. हो भक्तांच्या मनामध्ये वृत्तला बघती भाव मचिंद्रनाथांचं ठाण हाय कसा बरगा. कडी त्याची कलर कडी वाजवितो चिमट्याची, गलर चढवितो मनाची. हो त्याच्या कृपेची आहे सवार, त्याच्या कृपेची आहे सवार. आला श्रीराजा. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाल, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाल. हो बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बाबा बोलतो बंगाली. माई जय जय विठो बरक माई, विठो बरक माई जय जय विठो बरक माई. माई जय जय विठोबरक माई, विठोबरक माई जय जय विठोबरक माई, बरक माई जय जय विठो बरक माई, विठोबरक माई जय जय विठोबरक माई जय जय विठो बरक माई. विठोबरक माई, विठोबा 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 विठो बरक माई जय जय विठो बरक माई, विठो बरक माई जय जय विठो बरक माई. जय जय विठोबरक माई, विठोबरक माई जय जय विठोबरक माई. विठो बरक माई. कसं झालं आता मूड? फ्रेश झाला की जसा आहे तसंच आहे. विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबरा छत्रपती शिवरायांना सांगतात की राजा तुम्ही देवाचे नाम चिंतन करा आणि गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा आणि एकादशी सारखं पवित्र व्रत करा. हो, काही काही लोक जीवनभर माळ घालत नाही. आलेल्या जीवनामध्ये माळ घातलं पाहिजे. कारण माळ जर घातली नाही ना तर आपल्यासोबत काहीच येणार नाही. आपण जीवनामध्ये तसंच आलो आणि तसंच आपल्याला जायचं सुद्धा आहे. कारण आपलं जीवन हे 4 दिवसाचं आहे. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. आया तू अकेला जग में, आया तू अकेला जग में, आया तू अकेला जग में, जाय भी अकेला रे. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. म्हणून आलेल्या जीवनामध्ये परमार्थ करून घ्या दादा. कारण आपलं जीवन हे 4 दिवसात जगायचं आहे आपल्याला. कारण जीवन हे आपलं जे जीवन आहे हे कशाचं घर आहे? किरायाचं घर आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का.
या जीवनाचा काहीच भरोसा नाही. कधी चालता चालता धडक लागली, कधी खटका निघला, काय सांगता येत नाही. म्हणून आलेल्या जीवनामध्ये परमार्थ करून घ्या आणि गळ्यामध्ये माळ घाला, कारण आपल्या सोबत दुसरं काहीच येणार नाही. आपल्या जीवनामध्ये जे काही आपण धनसंपत्ती कमावून ठेवलेली आहे ते का तुमच्या सोबत येणार आहे का? की ते तुमच्या प्रेतासोबत तुमच्यासोबत जाडतील त्याला? नाही नाही नाही. आपल्या गळ्यात कोणती सोन्याची चेन असू द्या ते सुद्धा काढून घेतात, हातात अंगठी असू द्या ते सुद्धा काढून घेतात. ओहो, एका बाईच्या नवऱ्याच्या हातात अंगठी राहिली. काय राहिली? अंगठीच काढायची राहिली. सगळे दागिने काढले, अंगठीच राहिली. मग तो असा खाली लेटलेला होता, म्हणजे ते आता प्रेत आहे मग ते खाली लेटवतच ना, मग ते असं लेटलेलं होतं. आणि मग ते बाई त्याच्या जवळ रडू राहिली. कसा टुकू टुकू बोले व कसा मुटू मुटू चाले व कशी हातात अंगठी शोभून दिसे व, आणि एकदा तरी मायाकडे डोळे उघडून पाहणं व. समजा त्यानं जर खरंच डोळे उघडून पाहिले, राहीन का कोण जागेवर? राहीन. आणि लोक जीवनभर माड घालत नाही, मेल्यावर त्याची पत्नी त्याच्या शेजारच्या बाईला म्हणते, यायच्या तोंडात तुझ्या बाईचे पान घालना. तो याचा स्वर पेटीतला एकाही स्वराला जुळत नाही. मग दुसरीला माहिती, याच्या तोंडात जर पानं घातले त्यानं जेवढं पाप केलं तेवढं पाप आपल्या अंगावर लागेल. मग ते म्हणते, मला बी सुचत नाही व, अशी म्हणते ते. म्हणून आलेल्या जीवनामध्ये माड घाला. तुम्हाला माझी भाषा कळते ना? कळते ना माझी भाषा? मग काहीतरी रिप्लाय देत जा. मागची मंडळी झोपले का काय तिकडे, कारण मागे मला काही दिसत नाही. तुम्ही झोपायचा चान्स सुद्धा घेऊ शकता. विठाला विठाला हरा म्हणून आलेल्या जीवनामध्ये देणगी द्या. हो, काय लोक सप्त्यात देणगी देत नाहीत, मग शेवटच्या दिवशी त्याला माहीत पडते उद्या महाप्रसाद आहे. आपल्या सप्त्याचं नाही बरं का, असं म्हणजे ते म्हणतात उद्या महाप्रसाद आहे. मग आपण तर सप्त्याला काहीच दिलं नाही, मग तो 1 क्विंटल गव्हाची पोतं देते सप्त्यात. म्हणते उद्या माझ्याकडून 1 क्विंटल गव्हाचं पोतं दे. वरून पाहिजे म्हणजे तुला माझ्या सप्त्यात 1 क्विंटल गहू दिले ना, थांब म्हणते. या वर्षी जाय म्हणते, तुला जे करायचं ते भोगून घे म्हणते. पण पुढच्या जन्मात तुला पुढचा जन्म माणसाचाच भेटेन. त्या माणसाच्या जन्मात तुझ्या घरी 100 एकर जमीन, तुझ्या दारापुढे BMW कार उभी लागेन, तितक्या 2-3 कार तुझ्या घरापुढे उभ्या, तुझ्या एवढा मोठा फ्लॅट, अजून तुला लय मोठा फ्लॉट घेऊन ठेवला, एवढं तुझ्या जीवनामध्ये सुख दिन म्हणतात. मग समजा त्यांना जर समजा 1 पोतं गव्हाचं 1 क्विंटल गहू जर या सप्त्यात दिले तर देव त्याला एवढं देते. मग आपण जर या सप्त्यात येऊन जर देणगी दिली तर काय होईल? या सप्त्यात येऊन जर आपण कोणती सेवाधारी बाई जर तुम्हाला दिसली, तिच्या हातातला फळा घेऊन आपण जर झाडलं तर देव तुमच्या जीवनातले सगळे दुःख झाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या मंडपमध्ये या धर्ममंडपामध्ये आणि हा धर्ममंडप झाडून काढा. देव तुमच्या जीवनातले दुःख झाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आलेल्या जीवनामध्ये देणगी द्या. हो, बाया देणगी देतात, पण वारीतल्या बाया आमच्या एकूण वारी जात असते पंढरपूरला. आमच्या गावातल्या एका बाईनं त्यातल्या तुळशीवाल्या बाईले थांबवलं. ओ माऊली थांबा थांबा. म्हणे काय झालं बाई? म्हणे थांबा 2 मिनटं. ती बाई थांबली. तिनं घरातून हळदी कुंकाचं आणलं तिच्या डोक्याला, त्या तुळशीच्या डोक्याला, म्हणजे तुळशीला हळद कुंकू वाहलं, तिच्या डोक्याला कुंकू लावलं, तुळशीला फुल वाहलं. म्हणे 2 मिनटं थांबा. घरात गेली, एक चांगली साडी आणली आणि त्या बाईच्या हातात दिली. म्हणे बाई, ही साडी म्हणे चंद्रभागेचं स्नान झालं की नेत जा. म्हणते म्हणे हो नेशीन. तिनं देणगी दिली. देव म्हणे थांब, तुनं मला देणगी दिली ना, तुझ्या घरी पुढच्या वेळेस दुकान कशाचं? कपड्याचं, ते बी साधं सुद्धा नाही, मोठं बस्ते बांध्याचं दुकान. आमचे संदीप मामा या सप्त्याचं आयोजन करता की नाही? आमचे 2 जण मामा या सप्त्याचं आयोजन करतात, आणि या सप्त्याचं आयोजन केल्याचं फळ सुद्धा त्यांना भेटतं. काय भेटतं? मामा, तुम्ही यावेळेस कपड्याच्या दुकानावर मजुरीला जाता की नाही? प्रत्येकाला वाटतं
की आपण सुद्धा एकदा त्याचा मालक झालो पाहिजे. वाटतं की नाही, पण आमच्या संदीप मामांना तसं वाटत नाही. जसं आहे देवान जसं दिलं तशात त्याच्याच समाधान मानतात. मग ते कपड्याच्या दुकानावर मजुरी करतात. देव म्हणते थांब, तुनं माझ्या जीवनात एवढा मोठा आयोजन म्हणजे तुनं सप्ताह केला माझ्या नावाचा, गणपती बाप्पाच्या नावाचा सप्ताह केला. एवढे मोठे मोठे कीर्तनकार नामवंत कीर्तनकार त्याच्यात टाकले, एवढे मोठे गायनाचार्य मंडळी नामवंत गायनाचार्य मंडळी नामवंत मृदंगाचार्य टाकले. थांब म्हणते आता तुले पुढच्या वेळेस काय देतो, तुझ्या घरी कपड्याचं दुकान, कपड्याचं दुकान ते बी साधन आहे. इकडे बसते बांधणं सुरू, तिकडे बसते बांधणं सुरू, वर बसते बांधणं सुरू, खाली बसते बांधणं सुरू, सगळीकडे बसते बांधणं सुरू. आणि आमचे संदीप मामा मस्त ते डॉक्टरची खुर्ची असते ना त्याच्यापेक्षा चांगल्या खुर्चीवर बसलेले, आणि त्याच्या पुढे CCTV टीव्ही, आणि त्या टीव्ही मधून ते सगळं पाहतात. सगळीकडे CCTV, आणि त्या टीव्ही मधून ते सगळं पाहतात, कोण काय करते कोण नाही करत. एवढं त्यांच्या जीवनामध्ये देव सुख दिल्याशिवाय राहणार नाही. मी या नारदाच्या गादीवरून सांगतो की देव त्यांना एवढं सुख प्राप्त करेलच, कारण ते या सप्ताहाचं आयोजन नियोजन करतायत. या सप्ताहासाठी देणगी त्यांच्याकडून जेवढी देणं झाली तेवढी देतात, आणि या सप्ताहाचं आयोजन नियोजन सुद्धा तेच करतात. मग त्यांच्यासाठी एकदा जोरदार ताड्या वाजवा. आणि या बाया कीर्तनाला येतात तर अशी साडी घालून येतात, सुया घे पोत घे अशी साडी घालून येतात. आणि त्या गोंड्याच्या कधी नेशीन गोंड्या, ते गोंडे असतात गोंडे त्याले, ते कधी नेशीन काठापदराची साडी. तुमच्या घरी समजा कोणाचंही दुसऱ्याचं लग्न असलं, नटून थटून जाता की तुम्ही, एक तर असं करा एक तर असं करा, जाता की नटून थटून, कोणाचंही असो जाता नटून थटून. मग अटी देवाचं लग्न आहे ना इथं, या मग इथं चांगल्या साड्या घालून. त्या गोंडीनं घालते की नाही, गोंडीन समजते ना, भाग्यवान आहात तुम्ही. ती गोंडीन जशी साडी घालते की नाही तशा साड्या घालून येतात इथं. उद्यापासून प्रत्येक बाईने चांगली साडी घेऊन यायचं. हो, या सेवाधारी बाया तुमच्या इथं सेवा करतात. तुमच्या कपाटात एवढ्या साड्या की माणसानं जर कपाट उघडलं तर त्याच्या अंगावर तेवढ्या सगळ्या साड्या पडतील, आणि माणूसही दिसेल नाही त्याच्यात, तोही जबून जाईल. एवढ्या साड्या आहेत. 7 दिवस जर समजा तुम्ही सकाळच्या वेगळ्या संध्याकाळच्या वेगळ्या 14 जरी साड्या नेसल्या तरी त्याच्या 15-17 शिल्लकच राहतात. मग द्या ना एका बाईले, सेवाधारीले बाईले, आमच्या माऊलींना द्या ना एक साडी. नाही मग ते द्यायचं असलं ते देते साधीवादी, ते नको देऊ ना माय. तुझ्याजवळ जे चांगलीवाली आहे कोरीवाली ते दे ना तिले. आणि तुम्ही म्हणता दान कोणाला करा, आम्हाला त्याला नाही करायचं, मग करा ना, यायच्या बायकाला द्या ना 2-2 साड्या. ते मग तिने कुठे गेलते मग, हिवरा गणपतीला गेलतो. हो का, हो हो. म्हणून देणगी द्या, आलेल्या जीवनामध्ये परमार्थ करा, आणि देवाचे सुद्धा नामस्मरण तुम्ही करा, आणि माळ घाला. व आमच्या मीराबाई देवाचे नामस्मरण केले. जनाबाई पंढरपूरला गेल्या आणि तिथंच थांबल्या, देवाचे नामस्मरण केले, आणि जात्यावर दळण दळायच्या, देव सुद्धा यायचा. सुंदर माझी जाते ग फिरते बहुतू उभ्या गाऊ कौतुकी तू ये रे बा विठ्ठला. नाताच्या बाया, एका बाईचा नवरा 9 वाजले तरी गोदड्यात, आणि ते म्हणते पाटेच्या गप्पा रामंदी जात वाज बंगा बंगा, जात वाज बंगा बंगा, उठ रे तू गोदड्यातले सोंगा. आताच्या बायाचे गाणे. आता तर जातं राहिलंच नाही. आमच्या इथं आहे आणखी पण जातं, कारण की माझ्या वडिलांची आजी सुद्धा आता जिवंत आहे. आमच्या इथं जात आहे. खोटं वाटत असेल आमच्या इथे येऊन बघा. आमचं जे जुनं घर आहे त्या जुन्या घरामध्ये जात आहे. नवीन घरात काही नाही आहे, जुन्या घरात आहे. नवीन घरात मांडावं लागेल आपल्याला, आहे की नाही. आता आम्ही मांडू. मग जात तर आता राहिलंच नाही. जे मुक्कामाला न राहत त्याचं नाव जातं, जे मुक्कामाला न राहतं त्याचं नाव जातं. जे रस्त्यानं जातं त्याचं नाव गाडा. गाडा कळतो का, पाटलांचा कळतो का, तो गाडा. जे रस्त्यानं जातं त्याला गाडा म्हणतात, आणि ते कुठंच नाही जात त्याला जातं म्हणतात. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये असेच शब्द आहेत. आता धोंड्याचा महिना आहे की नाही, लागला आजपासून धोंड्याचा महिना. लागला की नाही, हो म्हणा ना. जेवण झाले नाही का,
लागला ना धोंड्याचा महिना, मग आता प्रत्येक बाईचे म्हणजे सासूचे जवळ बापू आता घरी येतात, पण त्याचा काही फायदा नाही. मस्त त्यानं सेटिंग लावून ठेवली होती बायकोजवळ, मस्त सोन्याची चेन नाही तर अंगठी. पण काय त्या दिवशी मोदीजींनाच तर सांगितलं की सोनं खरेदी करू नका. तेव्हापासून जवळ बापूच्या सर्व स्वप्नांची राखराखोडी झाली. आणि मग काय सासरवाडी जोमात आणि जवळ बापू डायरेक्ट कोमात. म्हणून आता प्रत्येक बाईचे जवळ बापू घरी येतील. कोणते येतात 2 मिनिटं थांबतात, चहा वगैरे घेतात, चालले जातात. कोणते येतात चहा वगैरे घेतात, जेवण करतात, चालले जातात. कोणते येतात आमच्यासारखी इथंच थांबतात. विठ्ठल विठ्ठल. हरा हरा विठ्ठल हरा. मग एका बाईचे जवळ बापू तिच्या घरी आले. ते जेवण करून जाणारे होते, म्हणजे मधले होते. आणि ते आले, बसले. म्हणे या या बसा बसा. सासरे भाऊ काही घरी नव्हते. म्हणे या या बसा बसा. बसले. म्हणे बसा बसा, मी चहा टाकते. मग तू म्हणे लवकर अटपा, मला निघायची घाई आहे थोडी, लवकर अटपा. तो म्हणते हो हो लवकर करते मी. तो म्हणते प्लीज लवकर करा. ते म्हणते टाकला चहा, टाकला म्हणजे आता जसं तुम्ही शिळं अन्न फेकून देता, काही कचरा फेकून देतात तसं टाकला. ते म्हणते हो हो चहा टाकला. मग ते म्हणते की झाला. तू म्हणते लवकर अटपा. ही म्हणते झाला म्हणजे याने उठायला पाहिजे की बसायला पाहिजे. झाला म्हणजे संपला की काय. मग याने उठायला पाहिजे की बसायला पाहिजे, तरी बसला. मग तिने चहा घेऊन आली. म्हणे हे घ्या चहा. मग तिकून त्याचे सासरे आले, घरमालक. म्हणत की का हो किती दिवसानं आले हो. म्हणे हो बा आता रिकामपणच होत नाही. म्हणे काही नाही, वेळ काढा लागत असते, येत जा म्हणे इकडे. म्हणे का हो तुम्ही आले, चहा घेतला आणि चालले आता. चहावर नका जाऊ. तो म्हणते मी येताना मोटरसायकलवर आलो आणि जाताना चहावर कसा जाऊ. तो म्हणे नाही चहावर नका जाऊ, तुम्ही जेवण करून जा. तू म्हणाला मला काही जेवण करता येत नाही, तुमच्या इथं कोणती महिला मंडळ नाही का तिला जेवण करायला सांगा. तो म्हणे तसं नाही, जेवण खाऊन जा असं म्हणायला पाहिजे होतं त्याने. मग याने आवाज दिला, शांते, अगं ए शांते. शांताबाई घरातून बाहेर आली. म्हणते काय. म्हणते लवकर जेवण लवकर कर. ते म्हणते हो मी लवकर जेवण करते, तुम्ही तोपर्यंत गप्पा मारा. ते का डान्स आहे का, ते मच्छर आहे का ते असं मारायचं. तर ते म्हणते तुम्ही गप्पा मारा, मी लवकरच काय करते स्वयंपाक करते. ही गेली ना, इकून गहू टाकले, ते गहू खाली गेले, निसून आले, पुढे गेले, ते दडून आले, पुढे गेले, त्याच्यात पाणी टाकलं गेलं, त्याचं पीठ झालं, त्याच्यात पाणी टाकलं गेलं, त्याचा उंडा तयार झाला, त्याच्या गोल गोल चपात्या लाटल्या गेल्या आणि त्या चपात्या ताव्यावर शेकल्या गेल्या. लवकर स्वयंपाक केला, भाजी बनवली. पुढे अशी काही प्रगती होऊ नये की इकून भाजी त्या बाईने टाकावी, इकून पोळी त्या बाईने टाकावी आणि ते दोघंही एक सोबत यावे, त्याचा गाढ व्हावा. आणि त्या माणसानं जर म्हटलं की जेवण दे, तर हिनं त्याचं एक नळी घ्यायची, त्याच्या नरसाड्यात टाकायची आणि वरून त्याच्यावर ते गाढतो त्याच्या नळल्यात टाकायचं. अशी प्रगती होऊ नये याची मला कल्पना आहे. म्हणते लवकर करा. ते म्हणते हो स्वयंपाक झाला. मग तिने लवकर स्वयंपाक केला आणि ताट टाकले. मग म्हणे या ताट वाढले, बसा ताटावर. ते काय ताट काय इंच वाढले का. आणि ते म्हणते या बसा ताटावर. समजा भाजी जर तिखट असली तर जवयानं काय करावं. त्याला 4 वेदापैकी कोणत्याच वेद नसला, समजा जर त्याला मूळ वेदच झालेला असला आणि भाजी जर तिखट असली आणि तो जर त्या ताटावर बसला तर सांगा काय होईल त्या जवयाला. म्हणून ते म्हणते आपले या बसा ताटावर बसा. तिकडून नातू रडत आला. मग काय झालं रे. काही नाही, त्याला ताटात बसवा ना, ताटात घ्या. म्हणजे ताटात का आता त्याला लोणच्यासारखं चाटून घ्यायचं का, ताटात घ्या. म्हणून असे आपल्या मराठी भाषेमध्ये शब्द आहेत. आणि हे शब्द कुठे वापरावे, कसे वापरावे, कधी वापरावे, का बरं वापरावे
हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. तुमचे भांडणं होतात का सासूनेचे? होतात का? मी तुम्हाला एक मंत्र देतो. एका गावात कीर्तनाला गेल्या सासूनाचे भांडणच व्हायचे. मग मी त्यांना मंत्र दिला, मग त्यांनी तो पाठ केला. मग ते एका मुलीचं नवीन नवीन लग्न झालं. मुलगी सासरी गेली, धोंड्याच्या महिन्याला परत आली आणि तिच्या आईने सांगितलं, म्हणे बाई काल प्रज्वलिताईंचं कीर्तन होतं, त्यांनी सांगितलं की सासू सुनेचं भांडण नाही झालं पाहिजे याच्यासाठी मंत्र दिला. मी ऐकलं की तुझी सासू जरा आगाव आहे. आगाव करताना तुम्हाला तुझी सासू जरा आगाव आहे. मग तुझ्या सासून जर काही म्हटलं तर बस एवढंच म्हणायचं, हो सासूबाई बरोबर आहे, सासूबाई तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे, आणि अगदी तसंच केलं पाहिजे. बघा, आईने मंत्र दिला आणि मुलीने तो पाठ केला. मुलगी सासरी निघाली आणि सासरी निघाल्याच्या नंतर एका दिवशी तिने कारल्याची भाजी केली आणि भाजी झाली कडू. सासूने आवाज दिला, अगं ए घोडे. ती म्हणे काय सासूबाई? आली. म्हणे ये इकडे, हे अशी भाजी नसतात करत, भाजी अशी करत असतात, भाजीत हे नसतात घालत, ते घालत असतात. भांडण सुरूच होणार होतं. बस तिने एवढ्यात म्हटलं, हो सासूबाई बरोबर आहे, सासूबाई तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे, आणि अगदी तसंच केलं पाहिजे. बघा, भांडण मिटलं. काही दिवसांनी सासू आजारी पडली. काय पडली? आजारी पडली. एका खटाईवरती पडली आणि तिने सुनेला आवाज दिला, सुनबाई जवळ आली. बोला सासूबाई काय म्हणता? अगं काही खा नाही वाटायला, काही प्या नाही वाटायला, हात पायाचे ठाण 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 करते, तर काय करू काही समजतच नाही. ते म्हणते, सासूबाई तुमचे हात पाय दाबून देऊ का? नाही ग, लय हात पाय दुखायले, पण काही नको करू. असं वाटायला की एक बाटली विष घ्यावं, ते पिऊन घ्यावं, मरून जावं. ते म्हणते, हो सासूबाई बरोबर आहे, सासूबाई तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे, आणि अगदी तसंच केलं पाहिजे. बघा, जाईन नाही का मग सासूचा जीव? मग ते म्हटलं पाहिजे, पण कुठं? योग्य त्या वेळेला म्हटलं पाहिजे. ज्या ठिकाणी म्हणावं लागतं त्याच ठिकाणी म्हटलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आलेल्या जीवनामध्ये परमार्थ करा. आपलं कुठं सुरू होतं? जनाबाईंचं. जनाबाईंनी काय केलं? भक्ती केली, परमार्थ केला, आणि त्यांना विठोबराच्या चरणावरती जागा भेटली. त्याचप्रमाणे तुमच्या गावातील सुद्धा, तुमच्या गावातल्या नाही त्या, मला वाटते तुमच्या गावातले नाही आहेत, असतील काही 2-3 महिला मंडळी सेवाधारी म्हणून पंचकृषीतील मंडळी या ठिकाणी लाभलेल्या आहेत. आमच्या माऊली मंडळी शेगावरनं या ठिकाणी आल्या. ते कशासाठी? सेवा करण्यासाठी, आपली सेवा करण्यासाठी. मंडपात थोडीशीही घाण झाली तर ते होऊ देत नाहीत. ही त्यांना त्यांची सेवा आहे ही, म्हणून त्यांना सुद्धा माझे धन्यवाद मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच माऊली मंडळी या ठिकाणी आपला पती, आपला नवरा, आपली सून, आपला मुलगा, आपली मुलगी सोडून या ठिकाणी त्या सेवा करण्यासाठी आलेल्या आहेत. मग त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आलेल्या जीवनामध्ये परमार्थ करा आणि देवाचे नामचिंतन करा. व्यसनाधीन होऊ नका आणि गळ्यामध्ये माळ घाला. हे मी नाही सांगत, तर हे अभंगाचं 3रं चरण जगद्गुरु तुकोबाराय सांगतं. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. तुकोबाराय सांगतात की तुम्ही स्वतःला देवाचे काय म्हणून घ्या, तर तुम्ही स्वतःला देवाचे दास म्हणून घ्या. हेच मी तुम्हाला इच्छा प्राप्त करतो. राजा तुम्ही स्वतःला देवाचे दास म्हणून घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून सुंदर अशी माळ गळ्यामध्ये घाला. पवित्र अशी एकादशीची एकादशी करा. पंढरपूरला जा आणि सुंदर असं देवाचं गोड चिंतन नामन आहे, ते नाम आहे, ते नाम तुम्ही काय करा, तर श्रवण करा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण स्वतःला देवाचं दास म्हणून घेतलं पाहिजे. हे जगद्गुरु तुकोबाराय 4थ्या चरणात म्हणतात की म्हणवा हरीचे दास आणि तुका म्हणे मज हे
असं झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, गोपालकृष्ण भगवानच्या चरणी आणि भोलेबाबांच्या चरणी, सर्वत्र देवी देवतांच्या चरणी, संतांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते. आणि या सेवेमध्ये माझ्या मुखारविंदातून काही वेडेवाकुडे शब्द निघाले असतील त्यासाठी मी माफी मागते. आणि ती म्हणतात ना, बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उंतरे, हे म्हणतात का? नाही. करविली तैसी केली कटकट वाकुडे किनी तर देव जाणे ना तरी बालक बोबडा बोले. या न्यायाला अनुसरून अभंगाचा भावार्थ असाच असेल असे काही नाही, पण माझ्या मतीनुसार मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि झालेली सेवा आता जेवढ्यांची नावं घेतली तेवढ्या सगळ्यांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते. आणि एकदा आपल्या गणपती बाप्पांचं नामचिंतन करू. ओम गण गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. गणपते नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. गण गणपतये नमो